चला आज तुम्हाला दाखवते घराचं काम कुठपर्यंत झालेलं आहे. तर सध्या एवढं झालेलं आहे, स्लॅब पडलं तुम्ही मागच्या व्हिडिओमधनं बघितलेलं आहात. सध्या व्हिडिओ थोडे मागे-पुढे होत आहेत कारण जसं मी अगोदरही म्हटलं टायमाचं मला थोडंसं प्रॉब्लेम होतोय. एडिट करणं, मग हे करणं आणि घाण खाली बघू शकता. हे तर क्लीन करणं होत नाही. जसं पॉसिबल होतं तशा गोष्टी मी करत राहते, पण एवढं प्रॉपर क्लीन नाही करता येत. वरती टेरेसवरचं मी तुम्हाला दाखवते कुठपर्यंत झालं आहे. तर हे ती लोकं असं हे बांधून गेलेत आणि आता याच्यामध्ये पाणी भरायचं आहे. आम्ही खालून पाईप जोडला होता, पण त्याला प्रेशर नव्हतं पाईपला, त्याच्यामुळे पाणी व्यवस्थित ते भरत नव्हतं. मग नाईलाजाला आम्हाला हे करावं लागलं. हे बादलीमधून पाणी काढून देत होते आणि मी त्याच्यामध्ये जाऊन ओतत होते. नंतर मी काढून दिलं, याने ओतलं. असं करून दोघांनी मिळून हे सगळं काम कंप्लीट केलं. त्याच्यानंतर हे जॉबला गेले आणि मी पटकन ग्रेशूला घेऊन डॉक्टरकडे गेली, कारण ग्रेशूची तब्येत ठीक नव्हती. त्याच्यामुळे नाश्ता करायला टाईम भेटला नाही. त्यामुळे येतेवेळी बाहेरच नाश्ता करून आलो मी आणि ग्रेशू. आल्यानंतर बाकीचं सगळं आवरायचंही होतं. संध्याकाळी आम्ही एका कार्यक्रमाला गेलो. इथे जी अभिनेत्री आहे, मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर, तिचे वडील आले होते प्रबोधन करायला आणि खूप छान त्यांनी सांगितलं. छान व्यक्तिमत्व आहेत ते, खूप डाऊन टू अर्थ आहेत. जेव्हा त्यांनी सांगितलं त्यांच्या मुलीबद्दल तेव्हा आम्हाला समजलं. मला थोडासा सरनेमवरून डाऊट होता की तिचे वडील असतील म्हणून, पण त्यांनी सांगितल्यावरती क्लिअर झालं. हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे. उत्कर्षाचा उन्नतीने खरी प्रगती साधे, उत्कर्षाचा उन्नतीने खरी प्रगती साधे. नकळत क्रांती जीवन विदेची, नकळत क्रांती जीवन विदेची जगतारक आहे. हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.